अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण श्री गणेश मंदिर समतानगर उदगीर जिल्हा लातूर। या सप्ताहातील सर्व व्हिडिओ आपल्या नागेश्वर झुंगा यूट्यूब चॅनलवर मिळतील। या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यावर तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि नवीन व्हिडिओ टाकलेले तुम्हाला दिसून जाईल। श्री गणेश मंदिर समतानगर उदगीर जिल्हा लातूर यांचा हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे। तर सर्व भाविक भक्तांनी आपल्या चॅनलवरती सर्व कार्यक्रम पाहावेत आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील।
श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय दयाधि सदाशिवा परब्रह्मा जगदेव वेदांत परब्रह्मा वेदवेदांता महिमा साकार हो मनियामा गुरुविसे गुरुविसे श्री सद्गुरु देव आदि नमो शिवगण विश्व चैतन्य भगवान शिवाच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात करून 12व्या शतकात ज्यांनी क्रांती घडून आणली, समता बंधुता ज्यांनी शिकवली, ज्यांनी जागृत केला असे क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा, संत शिरोमणी मनमहात्मावली, जगदादि जगत रेणुकाचार्य, तसेच उदगीर मधील ग्रामदैवत सद्गुरु सिद्धरामेश्वरांच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात करून श्री हवगी स्वामी शंकराप्पा उदागीर बाबा यांच्याही मंगलमय चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात करून ज्यांनी या चालू असलेल्या कलियुगामध्ये तुम्हा मला पुन्हा एकदा जागृत केलं, शिवभक्तीची ज्योत तुम्हा माझ्या हृदयामध्ये ज्यांनी प्रज्वलित केली, ज्ञानाची ज्यांनी सागर पुन्हा मला दाखवला, असे राष्ट्रसंत वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात करून श्री गणेश भगवान जे संकटाचे निवारण करतात असा या गणेश प्रभूंच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात करून मला घडवणारे, मला शिकवणारे माझे गुरु शिवभक्ती परायण वासवनीताई स्वामी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच ज्यांच्या चरणाकडे पाहिल्यावर वाटलं काशी रामेश्वर तीर्थधाम यात्रा झाली, तसे तीर्थस्वरूप असणारे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। आई वडिलांच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात करून या शिव अखंड शिवनाम कीर्तनरूपी सेवेला उपस्थित शिव कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, बाहेर गावून आलेली महिला व पुरुष भजनी मंडळ, तसेच गायनाची सुंदर अशी
महाराष्ट्र सारस्वतात अभंग वाङ्मयाला अत्यंत महत्त्व आहे. संतांनी संतांच्या जीवनामध्ये जो अनुभव घेतला, जो अनुभूती घेतली, ते आम्हाला अभंगाच्या माध्यमातून दिसून येते. तसेच महादेव प्रभू या ठिकाणी त्यांच्या मुखाने शिवाचं नाम घेऊन शिवाच्या नामाचं चिंतन केल्यावर जो अनुभव महादेव प्रभूंना प्राप्त झाला, तो अनुभव महादेव प्रभू अभंगाच्या माध्यमातून तुम्हा मला सांगता. शिवाय नामाचं वर्णन करतात. काय सुंदर वर्णन करतात. नाम हे कसं आहे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे महादेव प्रभू या ठिकाणी सांगतात सुदेहुनी गोड. सुधा म्हणजे साखर. काय बोलत चला बर का. कीर्तनामध्ये कोणीही शांत बसायचं. दिलेल्या प्रश्नाची उत्तर मात्र सगळेजण पहिल्या दिवशीचं कीर्तन आहे बर का. सर्वांनी सांग. सुधा म्हणजे काय, तर साखर. तर तुम्ही सांगा साखरेपेक्षा गोड काही असतं का. तर महादेव प्रभू सांगतात की त्या साखरेपेक्षा गोड जर काय आहे तर ते भगवंताचं नाम आहे. आणि असं हे गोड असं भगवंताचं नाम तुम्ही आम्ही घ्या, पण कसं घ्या, प्रेमाने घ्या, असं शिवदास माऊली शिवपाठामध्ये सांगतात. सदा प्रेमयुक्त जपा तर शिवदास माऊली लगेच शिवपाठामध्ये सांगतात शिवनाम हे घ्या, पण कसं घ्या, प्रेमाने घ्या, प्रेमयुक्त घ्या. जसं एखादी आई आपल्या बाळाला आंघोळ घालते. दवाखान्यामध्ये असताना त्या दवाखान्यामधली सिस्टर त्या बाळाला आंघोळ घालते. बोलत चला. क्रिया आईनंही केली आणि त्या दवाखान्यामधल्या ताईनंही केली. ताईनंही बाळाला आंघोळ घातलं आणि आमच्या आईनंही बाळाला आंघोळ घातलं. दोघांच्या क्रियेमध्ये नेमका काय फरक आहे हो. प्रेमाचा. आईने जो बाळाला आंघोळ घातली ते प्रेमयुक्त घातली. तसं आम्हाला भगवंताचं नाम हे कसं घ्यायचं आहे, प्रेमयुक्त घ्यायचं आहे. कीर्तनातलं भजन हे फक्त टाळकऱ्यांसाठी, गायकांसाठीच नसतं, खाली बसलेल्यांसाठी सुद्धा असतं. म्हणून यापुढे जेव्हाही केव्हा शिवहार भजन होईल प्रत्येकाने टाळी वाजवून भजन करायचं आहे. शिवहार शिवदास म्हणे महात्म्य नामाचे पोटवरी वाचे वर्णावे. या भगवंताच्या नामाचं वर्णन, याची महती कुठपर्यंत तरी सांगावी. जेवढंही सांगावी तेवढे कमीच आहे. एवढंच नाही, स्वर्गीचे अमृत पिके नामामुळे विश्वनाथ मानवडे नाम. स्वर्गातलं अमृत सुद्धा या नावापुढं ठीक आहे. एवढं जर श्रेष्ठ काय आहे ते भगवंताचं नाम आणि भजन आहे. या पुढे जाऊन संत सांगतात की भजन हे काय आहे, या कलियुगाचं सार आहे. कलियुगा माझी भजन हे सार शंकर. हे नाम हे काय आहे, भजन हे काय आहे, या कलियुगाचं सार आहे. तर
एखाद्या जीवाला वाटलं एखादी साधना आपण साध्य करून घ्यावी, तर त्यासाठीचं उत्तम साधन संतांनी आम्हाला भजनही सांगितलं. कलियुगामध्ये तर या जीवानं ठरवलं आपण योग याग तपश्चर्या करूया. होईल का काय? योग याग तपश्चर्या तर सोडूनच द्या, आम्हाला 2 तास कीर्तनाला सुद्धा येणं होत, आलं तरी बसणं होत. म्हणून संत आम्हाला काय सांगतात? योग याग तप कलियुगामध्ये या जीवाला साध्य होणार ते साधन नाहीये. मग या जीवाला कोणतं साधन साध्य होणार आहे ते म्हणजे भजनाचं. भजन हे सार सांगितलं. आणि आता माणसाला कंटाळा जर कोणत्या गोष्टीचा आलेला असेल तर तो म्हणजे भजनाचा आलेला आहे. भजन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे काय आहे? भजन म्हणजे साधिष्णुता आहे. भजन म्हणजे निष्पन्नता आहे. भजन म्हणजे तुमच्या आमच्या मधली एकता आहे. घरामध्ये जोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये एकता येत नाही तोपर्यंत घराला घरपण दैवत्वपण प्राप्त होत नाही. एकपणा केव्हा होतं? जेव्हा तुमच्या आमच्या मधला मीतूपणा हा संपला, जेव्हा मतभेद संपला. नक्की गणेश देवही तुमच्या घरी आले. मतभेद केव्हा संपतो? जेव्हा आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन एक होतो. एवढंच नाही, घरामध्ये संसारी जीवन जगत असताना आपण एक रूपाने जसं आम्ही आमच्या लेकीला वागवणूक देतो, जसं तिला त्या दृष्टिकोनातून पाहतो, तसं जर आम्ही त्या सुनेला पाहलं तर तिथं काय आहे? एकता आली. पण झालं असं, आमच्या मधला काही मतभेद संपला नाही. एवढंच नाही, जर सुंदर असं तूप जर आम्ही डब्यामध्ये कडवून ठेवलं, इकडं तुपाला भाव किती आहे? सध्या तुपाला भाव खूप आहे, 800 रुपये. तर बघा, एखाद्या माय माऊलीनं सासूबाईनं जर माझी लेक येणार आहे बाळातपणाला आणि तिला काय लागतं माहित? काय लागतं? आणि तूप लागतं. म्हणून जर ती माय माऊली सुंदर असा तुपाचा डबा काय केला? कडवून एखाद्या वर ठेवून टाकला. झालं असं, तिची सूनबाई घरामध्ये वावरत असताना चालत चालत झुकेने त्या सूनबाईच्या पायाचा धक्का लागला आणि तुपाचा डबा, आता तुपाचा डबा सांडला. हो माय, ती माय बावली एवढी संतापली, म्हणू लागली, अगं म्हणली, तुपाला एवढा भाव आला म्हणली, आणि एका क्षणामध्ये तू तेवढं तूप सांगून टाकलं म्हणली. पुढे पाहून चालता येत नाही का तुला? आणि तोच तुपाचा डबा तिच्या मुलीच्या हाताने पायाने धक्का लागून सांडला. तेव्हा ही माय माऊली म्हणू लागली, म्हणली, अगं राहू दे म्हणली, तुपाचं काय? तूप तर मला पुन्हाही करता येत, पण तुझ्या पायाला लागलं नाही ना. हा आमच्या मधला काय झाला? मतभेद झाला. आणि या भजनाच्या माध्यमातून संत आम्हाला एकच सांगतात की तुमच्या आमच्या मधला मतभेद संपा. कारण ज्या ठिकाणी मतभेद संपला त्या ठिकाणी एकत्वपण प्राप्त झालं. एवढंच नाही, हा जीव समोरच्याला पाहताना कसा पाहावा हे आम्हाला संत सांगतात. जे जे दिसे दृष्टी पुढे संतांची पुढे तर संत आम्हाला काय सांगतात की जे या जीवाला समोर दिसलं ते एकदम शिवमय दिसलं पाहिजे. पण झालं असं, आमच्या मनामध्ये एवढी
ऐकत आहे. सिद्धांत कळो दृष्टांत मात्र आठवणी ठेवतात आणि हा जर दृष्टांत उद्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं लगेच चर्चा चालू होती. कालच सांगितलं होतं ना. तर दृष्टांत न ऐकता त्याचा जर आम्ही सिद्धांत समजून घेतला नक्की आमच्या जीवनाचं परिवर्तन होतं. तसं ते जोडपं त्या दिनचर्याची सुरुवात झाली. सकाळी उठल्यानंतर ही पत्नी पाहायची, खिडकीतून बाहेर पाहते तर काय शेजारीण दोरीवर कपडे वाळू घातलेली होती. ही सकाळी उठायची, खिडकीच्या बाहेर पाहायची आणि म्हटली अहो बघा म्हणली आपली शेजारीण बाई काय धुणं देऊ ते माय म्हणली. तुम्ही म्हणता का नाही मला काही माहिती नाही बरं का. असली तरी शेजारीण बाई तुम्ही नाही बरं का. समता नगरची महिला मंडळ तर अजिबातच. तर बघा ती माय माऊली उठल्यानंतर त्या कपड्याची निंदा करायची की ते अस्वच्छ कपडे आहेत म्हणायची आणि त्या दिवसाची सुरुवात करायची. रोज असं चालू राहिलं. एका दिवशी तिचा पती तिच्या आधी उठला आणि ती पती नंतर उठली आणि आज खिडकीच्या बाहेर पाहते तर काय सुंदर असे स्वच्छ असे कपडे वाळू घातलेली होती. ती पुन्हा म्हणू लागली म्हटलं अहो आज आपली शेजारी बाई धुणं धुवायला शिकली. खूप सुंदर असं धुणं कपडे आज तिनं दोरवर वाळू घातलेले आपल्याला पाहायला दिसतात. तेव्हा तो पती त्या पत्नीला उत्तर देतो, म्हणतो अगं झालं असं फरक हा तिच्या कपडे धुण्यामध्ये नव्हता. झालं असं ज्या खिडकीच्या काचातून तू ते कपडे पाहत होतीस ना त्या खिडकीच्या काचेला धुरळा लागला होता. काय लागला होता अप्पा? आता तुमच्या चष्म्याच्या जर काचेला धुरळा लागला गणेश मंदिर दिसेल का? कीर्तन सापडेल का? तसं तो म्हणू लागला की सकाळी उठून जेव्हा मी त्या खिडकीच्या काचेवरला धुरळा पूर्ण पुसून काढला तेव्हा ती कपडे कसे दिसू लागले माय सुंदर आणि स्वच्छ. आपल्यावर निर्भय असतं की आम्ही आमच्या घरामध्ये काय करावं. तर संत त्या संसाराला धन्यता देतात ज्या संसारामध्ये नामाचा गजर आहे. धन्य दयाचा संसार उद्या जाता येईल. आज तर आता दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी काय म्हणतात तो आज तर उद्या जाता येईल. आणखी किती दिवस आहेत? 5 दिवस आहेत. प्रसादाच्या कीर्तनापर्यंत गेलं तरी काही हरकत. उद्या उद्या म्हणता म्हणता 8 दिवसाचा सप्ताह संपतो. ज्याला काही कीर्तनाला येणं होत तरी सुद्धा पहिल्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेला तुम्ही सर्व श्रोते मंडळी उपस्थित आहात. पहिल्या दिवसाला खूप महत्व असतं. बघा जेवणाला बसल्यानंतर आधी आम्ही काय वाढतो? काय वाढतो मग? पतरवाडी वाढतो आणि त्यानंतर संपूर्ण भोजनाचा पतरवाडीमध्ये वाढलं जातं. जोपर्यंत भोजन आम्ही जेवत नाही पतरवाडी उचलतो का? आधी पूर्ण जेवण करून घेतो. तसं पहिल्या दिवसाचं शिवनाम कीर्तन सेवन कीर्तन पहिला दिवस म्हणजे पतरवाडी वाढण्यासारखा आहे. आणि त्या पहिल्या दिवसाच्या शिवनाम कीर्तन सेवा माझ्याकडे तुम्ही दिलात. खरंच मी माझं परम भाग्य समजते.
पहिला दिवस हा महत्वाचा आहे. पहिल्या दिवशी बिना थांबता सप्ताह थांबला म्हणजे साक्षात शिवप्रभू या ठिकाणी थांबले आणि या सप्ताहाला या शिवनाम कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ झाले. सप्ताह 7 दिवसाचा असतो, तसेच आठवड्यामध्ये दिवस सुद्धा 7च असतात. 8वा दिवस कुणी काढले का? तुमच्याकडे नवीन कॅलेंडर निघाले 2024 बोलत चला. टाळकरी मंडळी, महिला मंडळ, आज काही झालं नाही ना? युट्यूबला जाणारा कीर्तन आहे, नाही तर तिथे चर्चा चालू व्हायची. वा, समतानगरच्या महिला मंडळाने 2024च्या कॅलेंडर मध्ये 7 दिवस नाही तर 8 दिवस नवीन एक 8वा दिवस काढला. असं काही होत नाहीये. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 7 दिवस संपल्यानंतर पुन्हा सोमवार येतो. तसे हे 7 दिवस हा शिवनाम कीर्तन रूपी अखंड शिवनाम सप्ताह अखंड बनलेला आहे. म्हणजे शनिवार झाल्यानंतर पुन्हा सोमवार, टाळातीचं कीर्तन झालं, प्रसादाचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताह संपला. पुन्हा सोमवार आला म्हणजे पुन्हा कीर्तन रूपी सेवा प्रारंभ झाली. आम्हाला आवाज ऐकू येत नाही तर आम्हाला आवाज कशाचा ऐकू येतो? भांडणाचा. पण संत काय सांगतो? या संसारामध्ये नामाचा गजर असला पाहिजे. भांडणाचा कमाई. तुमच्या घरी कशाचा गजर असतो? बोलत चला. कशाचा असतो? भांडणाचा गजर असतो का नामाचा गजर असतो? मग आजच्या या पहिल्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेमधून तुम्ही एकच गोष्ट घरी घेऊन जावा. परिवर्तन घडून आणा की चालू असलेल्या तुमच्या संसारामध्ये मला काही अनुभव नाही होता. तर बघा, भांडणाचा गजर नसणार कोण म्हणले भांडणाचा गजर असं का? तर परिवर्तन गणेश बाप्पा तुमच्या बुद्धीमध्ये आणो आणि
सुखे हा म्हणली अहो आपली आधी छोटी सुरू म्हणली महिला मंडळाची चिंता असते तुम्हाला नाही करत इथल्या उपस्थित महिला मंडळ सोडून ती म्हणू लागली एवढा छोटासा पलंग आहे आणि आपल्याला जर मूल झालं बाळ झालं तर त्याला झोपवायचं तेव्हा ती म्हणू लागली आपण एक काम करू म्हटलं तू थोडं तिकडं सरक आणि मी थोडं इकडं सरकतो आणि आता तर जागा झाली ना लेकराला आता तर एवढ्या जागेमध्ये आपलं बाळ व्यवस्थितरित्या झोपू एवढ्यावरच आपली चिंता काही थांबत नाही ती महिला मंडळ पुन्हा म्हणू लागली आणि लेकराचा जुडवा झाली तर तेव्हा तो म्हणू लागला तू आणखीन थोडं तिकडं सरक मी आणखीन थोडं इकडं सरकतो आता तरी दोन लेकरं बसतील का ती म्हणू लागली जर पहिली वेळेस जुडवा झाले आणि दुसरी वेळेस जर आपल्याला मुलगा झाला तर त्याला झोपवायचं तेव्हा तो म्हणू लागला म्हटलं अगं तू आणखीन थोडं तिकडं सरक मी आणखीन थोडं इकडं सरकतो म्हणण्यामध्ये पलंग संपलं महिला मंडळ खाली पडली ते पडली पाठीचा हाड मोडलं गेले कुठे गेली नीट कुठे गेली दवाखान्यामध्ये गेली आता तुम्हीच सांगा पाठीचा हाड मोडलं असणाऱ्या लेकरानं का नसणाऱ्या लेकरानं बोलत चला महिला नसणाऱ्या लेकरानं आता तुम्हीच उत्तर द्या जे लेकरू आणखी जन्मलं सुद्धा आणखीन पृथ्वी तलावर सुद्धा आलेला येण्याच्या अगोदर पाठीचा हाड मोडलं आल्यावर काय करणार केली जरी पार तरी ते होणार
सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे गे गे विवाचे माझे प्रभू माय म्हणून सांगतात. बघा, जर एक माय माऊलीचं लेकरू जर तिला आवरत नसेल, ते लेकरू ऐकत नसेल, तर ती महिला मंडळ काय म्हणते? म्हणते माय बाळ इकडे ये, एक माझी गोष्ट तू ऐक असं म्हणते. तळमळीने अंतःकरणाने म्हणते. तसंच संत महादेव प्रभू या ठिकाणी माय म्हणून सांगतात. माया तुझ्या वाचेनं भगवंताचा गोड अशा नामाचं चिंतन तू कर असं सांगतात. संत सर्वांना जागं केलं, तसं गुरुमाऊलीने आम्हाला या शतकामध्ये जागं केलं. संतांचा जन्मच कशासाठी होतो? तुम्हा सामान्य जीवाला जागृत करण्यासाठी. झाला होता लोकधर्म हाती घेऊन या कर्म, देवाने या शिवदीक्षा शिकविले आचरण. अवतार मूलोकी धर्म रक्षणासाठी शिवनाम पेरिये वीरशैवांच्या मुठी. गुरुमाऊली या भूतलावर येऊन तुमच्या आमच्या मधला अंधकार दुःख छेदून टाकून ज्ञानाची ज्योत दीप प्रज्वलित केली. संत आम्हाला जागृत करतात. पण बघा, एखादी व्यक्ती जर झोपेत असेल तर त्याला उठवणं खूप सोपं आहे. जर तो व्यक्ती उठत नसेल तर आम्ही जर पाणी त्याच्या तोंडावर टाकलं तर तो नक्कीच उठेल. तो काय कायमचा झोपला? पाणी टाकल्यावर तरी तो व्यक्ती उठवू शकतो. सांगण्याचा उद्देश, जे झोपलेले आहेत त्यांना उठवणं सोपं आहे, पण ज्यांनी झोपीचं सोंग घेतलं अशांना उठवण्याचं काम संतांनी केलं. शिवाहार जेव्हा आमचं मन पवित्र असेल. आणि मन केव्हा पवित्र असतं? जेव्हा मी अन्न शुद्ध खातो. जैसे खावे अन्न तैसे होय मन, तैसे पिये पाणी तैसे होय वाणी. आणि आजकाल तर आम्ही कुठं खातो? बाहेरचं खातो, हॉटेलामध्ये खातो. एवढंच नाही, त्या गाड्यावरती उघडी असलेली पाणीपुरी आम्ही खातो. आता इथं बसलेल्या पैकी पाणीपुरी हा शब्द ऐकल्यानंतर किती जणांना पाणीपुरी आवडते? हात वर करावे. किती जणांना पाणीपुरी आवडते? हात वर करावे. कोणालाही आवडत नाही का? सगळ्यांनाच आवडते. शूटिंग चालू आहे म्हणून कुणी हात वर करत नाही. कारण कीर्तन चालायला डायरेक्ट घेऊन उठला आणि तेवढ्यावर आम्ही हात वर केलं आणि नेमकं कोणालाही कशाचा गाडा आहे? पाणीपुरीचा. झालं असं, त्या पाणीपुरीच्या गाड्यावरलं पाणीच संपलेलं होतं. गिराईक घेऊ लागली आणि पाहू लागली. म्हटलं जाता पाणीपुरी आहे का काका? म्हणू लागली. पाणीपुरी आले काही, पण पाणीच संपलेलं आहे. असं म्हणल्यानंतर पाणीपुरी खायला आलेली सर्व मंडळी, जी लोक आहेत ते पुन्हा परतून घरी चाललेले होते. तेव्हा त्या काकांना एक युक्ती सुचली. आता करावं तर काय? पाणी तर संपलेलं आहे, आलेला ग्राहक वापस जाताना. तेव्हा त्या काकांनी काय केलं? दिवसभर प्लेट धुतलेलं जे मुसल्याचं पाणी होतं, जे एका बकेटामध्ये साठवलेलं होतं, ते बकेटातलं पाणी उचललं आणि माठामध्ये टाकलं. टाकल्याबरोबर सुंदर असं पाणी तयार. आता आलेल्यांना माहिती होतं का पाणीपुरीचं पाणी
कसं आहे? आता हात वर करा. किती जणांना पाणीपुरी आवडते? आता याच्या पुढे कुणी पाणीपुरी खाईल का? आले का? त्या व्यक्तीला माहिती नव्हतं की पाणी हे कसं आहे. व्यक्ती येऊ लागले, पैसे तर देऊ लागले आणि खरकट्याचं पाणीपुरी घरला जाऊ लागले. शिवाहार कीर्तनामध्ये मी सांगू लागले होते. कीर्तनामध्ये आल्यानंतर घरी जात असताना कुणीही रिकामं जायचं, खाली हाताला कुणीही जायचं. कीर्तनातले 2 शब्द तरी आमच्या घरी घेऊन आम्ही गेलोच पाहिजे असं सांगितल्यानंतर झालं असं. रिकामं जाऊ नये म्हणल्यानंतर कीर्तन सुटल्यावर पाहते तर काय, माझीच चप्पल कुठेतरी नेली. त्याचा कीर्तनामध्ये आल्यानंतर घरी रिकामं जाऊ नये याचा अर्थ असा नाही की कोणाची तरी चप्पल घालून घरी जावं, कोणाची तरी वस्तू घेऊन आम्ही घरी जावं याचा अर्थ असा नाही. तर कीर्तनामध्ये 2 तरी शब्द आम्ही घरी घेऊन जाऊन या जीवनामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे. खरं तर कीर्तन म्हणजे नेमकं काय? मानवी जीवनामध्ये झालेलं परिवर्तन म्हणजे कीर्तन. शिवाहार
वेगळाच आनंद, आनंदाला वेगळाच मोठेपणा, शेजारीन बाईला दाखवताना वेगळाच मोठेपणा, ठेवताना वेगळाच मोठेपणा. झालं असं फ्रीज आम्ही आणलं ठेवलं, आम्हाला मोठेपणा आनंद वाटला. पण जेव्हा चालायला घरामध्ये अडचण झाली तेव्हा ते काय झालं, दुःखाला कारणीभूत झालं. म्हणजे संसारातली कोणतीही सुख हे शेवटी कसं आहे, दुःखाला कारणीभूत आहे. पण कीर्तनामध्ये आल्यानंतर सुख आणि दुःख या पलीकडचं काय आहे, आनंद आहे. आणि तो आनंद पाहण्यासाठी घेण्यासाठी आज तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तर एकदा सगळ्यांनी प्रेमाने टाळी वाजवून बघा. आजच्या कीर्तनाचा एक नियम आहे, जोपर्यंत सर्वजण वर हात करून प्रेमाने टाळी वाजवत नाही आजचं भजनच थांबणार. म्हणून सर्वांनी प्रेमाने वर हात करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. शंकर लवकरात लवकर घ्या, कारण मिळालेला जन्म कसा आहे, तर तनु हेची मुक्तीचे माहेर. अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. तर उत्तरार्धामध्ये अभंगाच्या 2 चरणांचं विश्लेषण करायचं आहे. तरी झोपलेल्या मंडळीला विनंती आहे, मागे बसलेले महिला मंडळ आता उठायला काही हरकत झाला. आता फक्त 20 मिनिटाचं कीर्तन राहिलेलं आहे, जास्तीत जास्त 15 मिनिट. 11:30 वाजलेले आहे, 11:15 पर्यंत कीर्तन संपेल. तर महादेव प्रभू अभंगाच्या 2 चरणामध्ये सांगतात, लक्ष 84 लक्ष 84 एका गावामध्ये एक श्रीमंत सावकार होते. सावकार काही मंदिरामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी कधीही येत नव्हते.
इथं बसलेल्या पैकी कोणी सावकार नाहीत ना, असले तरी इथले सावकार नाही बरं का, दुसरीकडचे सावकार. झालं असं, गावातील काही भाविक लोक सप्ताहाची वर्गणी मागण्यासाठी सावकारांच्या घरी गेले. सावकारांना विनंती करू लागले, सावकार, यावर्षीच्या कीर्तनामध्ये तुम्ही नक्की आलंच पाहिजे. यावर्षीचं एक तरी कीर्तन तुम्ही नक्की ऐकलंच पाहिजे. आता गावकऱ्यांचा आग्रह पाहून सावकारांनी म्हणलं, आम्ही यावर्षीच्या कीर्तनामध्ये येऊ. आणि सावकार कीर्तनाला निघाले. निघाल्यानंतर सावकार मंदिरामध्ये पहिलं पाऊल टाकले. आणि महत्वाचं म्हणजे कीर्तनामध्ये काही वाक्य चालू होते. कीर्तनकारांनी कीर्तनामधील पहिलं वाक्य म्हटलं आला. आता कीर्तनामध्ये आलेल्या सावकारांना वाटलं कधी नाही ते कीर्तनाला आम्ही आलो. आणि आम्ही कीर्तनाला आलो हे कीर्तनकाराला कळालं. म्हणून कीर्तनकार म्हणत आहेत आलाव का. असं म्हणल्यानंतर लगेच सावकार खाली बसण्याचा प्रयत्न केले. तेव्हा कीर्तनकार कीर्तनातील दुसरं वाक्य म्हणू लागले, म्हटलं बसलाव का. आता बसलाव का म्हणल्याबरोबर सावकारांची खात्री पटली की मी आलो, नक्की कीर्तनकाराला कळालं. असं सावकारांना वाटल्यानंतर पटमिने सावकार उठले आणि घराच्या दिशेने निघाले. निघाल्यानंतर लगेच कीर्तनकार कीर्तनातील तिसरं वाक्य म्हणू लागले, म्हटलं चाललाव का. आता चाललाव का म्हणल्याबरोबर कीर्तन ऐकण्यासाठी आलेले सावकार घराकडे परतून, तुम्ही जाऊ नका बर का, कीर्तन आणखी आहे. तर बघा, कीर्तनातील 3 शब्द ऐकून सावकार घरी घेऊन गेले. झालं असं, योगायोग त्या दिवशी सावकारांच्या घरी चोरी करण्यासाठी काही चोर आलेले होते. आता चोर सावकारांच्या घरी पाऊल टाकतात. सावकारांनी स्वप्नातील पहिलं वाक्य वरगळलं, म्हटलं आलाव का. आलाव का म्हणल्याबरोबर चोरांना वाटलं आम्ही चोरी करायसाठी आलो. सावकारांना कळालं. चोर काय करतात, पटमिन्यात उत्तर लपून बसायचा प्रयत्न. तसं त्या चोरांनी प्रयत्न केला आणि बसताच सावकारांनी त्यांच्या स्वप्नातील दुसरं वाक्य वरगळलं, म्हटलं बसलाव का. आता बसलाव का म्हणल्याबरोबर चोर घाबरली. आम्ही आलो, नक्की सावकारांना कळालं. पटमिन्या चोर उठली आणि सावकारांच्या घरातून बाहेर निघाली. बाहेर निघाल्याबरोबर सावकार त्यांच्या स्वप्नातील, त्यांच्या झोपीतील तिसरं वाक्य, तिसरा शब्द सावकार म्हणू लागले, म्हटलं चाललाव का. असं म्हणल्याबरोबर चोरी करण्यासाठी सावकारांच्या घरी आलेले चोर हे निघून. बघा, सावकार कधी नाही ते कीर्तनामध्ये आले. 3च शब्द कीर्तनातले सावकार घरी घेऊन गेले. तर सावकारांच्या घरामध्ये होणारी एवढी मोठी चोरी काय झाली, टळली. तर आम्ही दररोज जर कीर्तनामध्ये आलो तर नक्की आमच्या जीवनाचं सार्थक होईल.
मानव